नियोजयसि केशव जायसि चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव जायसि चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुन उवाच जायसि चेत्कर्मणः ते मता बुद्धिः जनार्दन तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। हे जनार्दन, हे केशव, कर्मणः बुद्धि जायसि मता चेत ते कर्मणः बुद्धि जायसि मता चेत तत् मां घोरे कर्मणि किं नियोजयसि। हे जनार्दना, हे जनार्दन, ते तुला कर्मणः बुद्धी, कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान, हे जायसी मता, हे कर्मापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे असं जर तुला मान्य असेल किंवा असं जर तुला ते म्हणजे तुला ना जर तुला मान्य असेल तर तर घोरे कर्मणी तर मग घोरे कर्मणी हिंसेनं युक्त असणारं जे घोर पापात्मक असं हे युद्धरूप कर्म, हिंसाबहुल असणारे युद्धरूप कर्म, त्यामध्ये माम किम नियोजयसी, माझी का बरे योजना करतोस किंवा मी कर्म करावं असं मला त्या कर्मामध्ये किम नियोजयसी का बरं प्रेरित करतोस, अशा प्रकारचा याचा अन्वयानुरूप अर्थ आहे, आपण काल पाहिलेलंच आहे. आतापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये गीतेचा उपोद्घात आपण पाहिला की ज्यामध्ये अर्जुनाला या रणांगणावर जे युद्ध आहे ते धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध करायचं म्हणून अर्जुन प्रवृत्त झालेला आहे. प्रवृत्त झाल्यानंतर जेव्हा त्याने भगवंताने अशा ठिकाणी रथ उभा केला की जेणेकरून त्याला समोर आपले सर्व बांधव दिसू लागले आणि त्यावेळेला तात्कालिक स्वरूपाचा अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला. हे आपले असणारे सगळे सोयरे यांच्याबरोबर युद्ध करणं म्हणजे आपल्याला पापात्मक कर्म प्राप्त झालेलं आहे आणि हे करणं योग्य नाही. तेव्हा भगवंतानी हे धर्मयुद्धच आहे, तू हे युद्ध करणं आवश्यक आहे असं त्याला सुरुवातीला सांगितलं. तरी पण अर्जुनाचा जो मोह आहे त्या मोहाचा पगडा इतका होता की अर्जुनाला हे धर्मशास्त्राच्या विरुद्धच आपण करत आहे असं त्याला वाटायला लागलं. परंतु भगवान जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुनाच्या हे लक्षात आलं की या ठिकाणी आपलं इष्ट किंवा आपले श्रीगुरु स्थानी असणारे भगवान परमात्मा आपल्याला सांगूनही आपण जेव्हा ऐकत नाही तेव्हा त्यांनी मौन स्वीकारलेलं आहे. तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव तो भगवंतापुढं आत्मनिवेदन करतो की मला असं वाटतं की ह्या युद्धामध्ये आपलं कल्याण नाही, परंतु खरं कल्याण कशात आहे हे मात्र मला कळत नाही. तेव्हा मला असं वाटतं की कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम. माझा ह्या ठिकाणी दयेनं माझं अंतःकरण द्रवीभूत झालेलं आहे, त्यामुळं मला नेमकं काय कर्तव्य आहे आणि काय अकर्तव्य आहे याचा निवाडा माझ्या ठिकाणी होत नाही. पण मला एवढं मात्र अपेक्षित आहे की माझं आत्यंतिक कल्याण व्हावं, म्हणजे माझ्या जीवनामध्ये कल्याण म्हणजे मोक्षरूप कल्याण माझं व्हावं की ज्याच्यामध्ये माझ्या जीवनातली दुःखाची परिसमाप्ती व्हावी आणि केवळ आनंद जो आहे त्या आनंदाची अभिव्यक्ती व्हावी, असंच माझं जीवन असावं. पण ह्या वेळेला मला नेमकं काय करावं याविषयी निवाडा होत नाही, तेव्हा तूच मला उपदेश कर असं सांग. शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे आणि अशा वेळेला शरण आलेल्या मला तू योग्य रीतीनं उपदेश करावा असं अर्जुन देवा सांगतो. तेव्हा भगवंताने अर्जुनाला जो काही उपदेश केला
तो उपदेश एकदम पराकोटीचा उपदेश आहे की ज्याच्यामध्ये मानवी जीवनाचं खरं साफल्य आहे. तर हा उपदेश सांगत असताना हा उपदेश म्हणजे कोणता, तर जो उपदेश उपनिषद वेद म्हणजे वेद प्रतिपादित असणारा, वेदाने अशा वेळेला ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो त्या मनुष्याला समाधान प्राप्त होण्याच्यासाठी, शांती प्राप्त होण्यासाठी जो उपदेश आहे उपनिषदांचा तो आहे तत्त्वज्ञानाचा. तत्त्वज्ञानाचा म्हणजे त्या पुरुषाला प्रथम जो शोकाकुल झालेला, मोहाने व्याकुळ झालेला जो पुरुष आहे आणि जो आनंदाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस तळमळ करत आहे, अशा पुरुषाला जर एकमेवाद्वितीय म्हणजे असा एक उपाय आहे की त्या उपायावाचून दुसरा कोणताही उपाय नाही, आणि तो उपाय आहे त्याला तत्त्वज्ञान करून देणं. म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचा त्याला उलगडा करून देणं. आणि त्यासाठी भगवान अर्जुनाला हा उपदेश करू लागले. तेव्हा जो वेद प्रतिपादित असणारा उपनिषदांनी ज्याचा जो उपदेश केला आहे तोच उपनिषदांचा उपदेश या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आणि अशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषते गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः या किती 11व्या श्लोकापासून भगवंतांनी जवळजवळ 31व्या श्लोकापर्यंत किंवा म्हटलं तरी 39व्या 39व्या श्लोकापर्यंत त्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. आणि अशा प्रकाराने हा उपदेश केला की त्या 29 श्लोकामधून मनुष्याला मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा व्हावा. आणि जर त्याला ह्या श्लोकामध्ये मीचं जे स्वरूप आहे, मी म्हणजे आत्मा, त्या आपल्या आत्म्याचं किंवा आपल्या स्वचं जे असणारं स्वरूप, त्याचं जे असणारं लक्षण, ते लक्षण भगवंतांनी सांगितलं की खरा अर्जुना, तू या ठिकाणी देहधारी अशा प्रकारचा जीव नसून तू आत्मा आहेस. आणि तो आत्मा ब्रह्मरूप आत्मा तू आहेस, ज्या आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा संबंध यत्किंचित नाही, ज्या ठिकाणी जन्म नाही, मरण नाही, सुख नाही आणि दुःखसुद्धा नाही, त्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, अज्ञान नाही आणि अज्ञान सापेक्ष ज्ञानसुद्धा नाही, अशा प्रकारचा असंग निर्विकार ब्रह्मत्व आहेस असा उपदेश केला. परंतु हा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुनाला जर पाहिलं तर अर्जुनाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिवर्तन झालेलं नाही. अर्जुन अजूनही तशाच प्रकाराने सुखासाठी, सुखप्राप्तीसाठी लोलूप आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी व्याकुळ झालेला असा आहे. याचाच अर्थ हे जे काही तत्त्वज्ञानाचा उपदेश केला तो अर्जुनाला भावलेला नाही असं परमात्म्याच्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या परमात्म्याच्या ध्यानी आलं. आणि त्यावेळेला अर्जुनाला भगवंताने जो पुन्हा त्यासाठी जो काही पुढचा उपदेश केलेला आहे तो उपदेश असा आहे. आपण नेहमी चिंतन करतो की जसं वाघिणीचं दूध आहे, ते वाघिणीचं दूध सोन्याच्या किंवा चांदीच्या पात्रात थांबतं. जर ते आपण मातीच्या भांड्यात किंवा लोखंडाच्या पात्रात ठेवलं तरी ते पात्र फुटून ते बाहेर येतं. त्याप्रमाणे हा उपदेश अर्जुनाला पचत नाही. त्याचं कारण काय आहे, जसं भांड्याची योग्यता असली तरच ते वाघिणीच्या दुधाला साठवू शकतं, तसं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अंतःकरणात राहण्यासाठी तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. हे सांगितलेलं ज्ञान अंतःकरणात स्थिर स्वरूपात अर्जुनाच्या ज्या अर्थी बाणत नाही किंवा स्थिर स्वरूपात राहत नाही, याचा अर्थ अंतःकरणाची योग्यता कमी आहे. कारण त्यांनी सांगितलं पाताळीचे निधान दाविल किरा अंजन परितेथ व्हावे लोचन पायाळाचे. पाताळामध्ये असणारं जे धन आहे ते आपल्याला अंजन जर डोळ्यात घातलं तर ते धन दिसू शकतं, परंतु कोणत्याही पुरुषाच्या डोळ्यात अंजन घातलं तर त्याला ते पाताळातलं धन दिसत नाही. त्यासाठी त्याचा पायाळू मनुष्याचे डोळे असले सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन ले डोळा असं सांगितलं. देखे तैशी आवलेला पाताळ धणे. जर त्याला पायाळू मनुष्य असला म्हणजे त्याचा जन्म
होताना तो डोक्याकडून न येता पायाकडून आलेला असला आणि त्या पायाळू मनुष्याचे डोळे आणि त्याच्यामध्ये अंजन घातलं तर त्याला ह्या पाताळामध्ये खाली भूमिगर्भात असलेली सगळ्या प्रकारची धनं त्याला स्पष्ट दिसतात. तसंच या ठिकाणी ह्या ज्ञानाचा जर अधिकारी असेल आणि तो अधिकारी कोणता, तर तो त्याचं चित्त जे आहे ते शुद्ध असलेलं पाहिजे, ते चित्त स्थिर झालेलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ शुद्ध झालं म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये विषयांच्या संबंधाने, निषिद्ध कर्म करण्या संबंधाने अंतःकरणात असणाऱ्या पापवासना ज्या पुरुषाच्या गेलेल्या आहेत त्यालाच हे ज्ञान फलीभूत होतं. त्या ज्ञानाचं फल काय आहे, तर निष्प्रतिबंध आनंदानुभूती. कोणताही त्याला हे ज्ञान ज्याला कळलं किंवा हे ज्ञान ज्याला पटलं किंवा हे ज्ञान ज्याला भावलं, तर त्या पुरुषाला हे कानावचनाचे भेटी सरीसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवणू एकूजो. त्याला हे ज्ञान ऐकलं तर त्या ठिकाणी तो मला तुम्ही सांगितल्यामुळं मला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान झालं असं म्हणत नाही, तर मी कोण आहे, मी ब्रह्म आहे असं तो म्हणतो. म्हणजे तो ब्रह्मरूपच होतो. हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं कानाची आणि श्रीगुरूंनी त्याला केलेल्या उपदेशाची जेव्हा भेट होते त्यावेळेला सरीसाची तत्काल तो वस्तू होऊन उठी. तो काय म्हणतो, मी तर काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी आनंदरूप, ज्ञानरूप आणि अमर अशा प्रकारचा आत्मा आहे असा त्याला बोध होतो. आणि त्या बोधामध्ये त्याला कधी कोणता संशय येत नाही किंवा त्याला त्याच्याविषयी विपरीत भावना कधीही वाटत नाही. त्याला कधीही पुन्हा हे उपदेश ऐकल्यानंतर मी हा 3.5 हाताचा देह किंवा जन्म मरण धर्मवान असणारा देह तो मी आहे किंवा माझा आहे, किंवा सुखदुःख ज्या अंतःकरणाला होतात ते अंतःकरण मी आहे किंवा माझं आहे, किंवा ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व ज्ञान अज्ञान असा व्यवहार होतो त्या अंतःकरणालाही तो कधी मी आहे असं म्हणत नाही. त्याची जी अंतःकरण वृत्ती आहे ती अनात्मदेहादी पदार्थापासून निघते आणि ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसते. तो म्हणतो की काय, देह जो आहे आत्मा तो आत्मयाचे ठाई देखिजे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाही आन आती. तो म्हणतो की आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे आणि देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी आहेत. यामध्ये आत्मा आणि देह यांचा कधी संबंधसुद्धा झालेला नाही. त्या देह संबंधाच्या रहित असणारा असा जो आत्मा आहे तो नित्य आहे, देह अनित्य आहे. आणि देहाच्या ठिकाणी जे काही दोष आहेत ते कोणतेही दोष जन्ममरणादी ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आत्मा ज्ञानस्वरूप आहे, देह जड आहे. आत्मा आनंद रूप आहे आणि देह जो आहे तो दुःख रूप आहे. आत्मा जो आहे तो ज्ञानस्वरूप आहे, त्याच्यामध्ये अज्ञानाचा स्पर्श देखील नाही. अशा प्रकारचा असंग निर्विकार असा असणारा आत्मा मी आहे असा त्याला बोध होतो. परंतु जर या ठिकाणी हा बोध होण्यासाठी त्याचं अंतःकरण अत्यंत निर्मळ असलं पाहिजे, त्या अंतःकरणातलं शुद्ध झालेलं असलं पाहिजे. आणि शुद्धी अंतःकरणाची होणं म्हणजे काय की त्याच्या अंतःकरणात पापवासना राहित्य येणं. आणि हे कशाने होत असतं, तर ही स्थिती येण्यासाठी त्याने काय मागच्या अनेक जन्मामध्ये असणारी विक्षेपाची पाणीवळे झालेली तर उपजत खेव बुडाली लग्न घटिका. असं जर त्याने मागच्या अनंत जन्मात निष्काम कर्माचं आचरण केलं असेल आणि त्या कर्मामध्ये त्यांनी ह्या कर्माचा मी कर्ता आहे असा कर्तृत्व अभिमान टाकला असेल आणि ह्या अमुक कर्मापासून मला अमुक ऐहिक किंवा पारलौकिक फळ मिळावं अशी जर अंतःकरणातली इच्छा निवृत्त झालेली असेल आणि त्या पुरुषाने ते केलेलं कर्म केवळ शास्त्राची आज्ञा म्हणून ते कर्म करतो आणि ते ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करतो. म्हणून तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया अपारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. हे कर्मरूपी पुष्प ईश्वराच्या चरणी आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी जेव्हा ते कर्म केलेलं असतं तेव्हा त्या कर्माने त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते आणि त्याच्या अंतःकरणातल्या पापवासना निवृत्त होतात. आणि यानंतर ही सर्व कर्म त्याने ईश्वराला समर्पण केलेली असतात.
त्या कर्मापासून स्वतःला कोणत्याही फलाची तो अपेक्षा करीत नाही आणि त्यामुळं तो प्रसन्न झालेला जो ईश्वर आहे की त्यांनी सांगितलं स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धीं यथा विंदती तच्छृणु. त्या आपण जे कर्म आहे ते ज्या वेळेला आपल्या आपल्या कर्मामध्ये आपण रममान होतो, म्हणजे माझ्या इष्टदेवतेसाठी हे कर्म मी करत आहे अशा रीतीनं जेव्हा कोणताही मनुष्य कर्म करतो त्यावेळेला स्वे स्वे कर्मण्याभिरतः कर्मात तर रममान झाला, म्हणजे कर्म सर्व बाजूने यथायोग्य करतो आणि फलाची इच्छा करत नाही असा जो पुरुष आहे तर त्याचं सांगतात काय स्वकर्म निरतः पुंसा. जो असा स्वकर्मामध्ये निरत झालेला पुरुष आहे स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीं लभते नरः. नरः संसिद्धीं लभते म्हणजे त्या पुरुषाला संसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी, ही मोक्षसिद्धी त्याला प्राप्त होते असं सांगितलं. परंतु स्वकर्म निरतः आपल्या कर्मामध्ये नेहमी मग्न असणारा पुरुष म्हणजे कर्माचरण करणारा पुरुष शास्त्राने जसं सांगितलं त्याप्रमाणे तंतोतंत त्या कर्माचं आचरण करणारा पुरुष तो संसिद्धी कशी प्राप्त करतो तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं. पुढचा कोणता श्लोक आहे की या ठिकाणी त्याच्या पुढचा श्लोक आहे स्वकर्मनिरतः सिद्धीं यथा विंदती तच्छृणु 18व्या अध्यायामध्ये. तर त्या पुरुषाला सिद्धी कशी मिळते त्याविषयी सांगितलं की ती ईश्वर जो आहे तो ईश्वर त्याला सहाय्य होतो. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. त्याच्या पुढचा श्लोक आहे हा 45 क्रमांकाचा श्लोक आहे बहुतेक हा स्वे स्वे कर्मण्याभिरतः आणि त्याच्यापुढे सोपा श्लोक आहे तो. तर स्वे स्वे कर्मण्याभिरतः आपापल्या कर्मामध्ये जो कर्म करतो त्याला ईश्वर यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. बरोबर आहे ना. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धीं विंदती मानवः. ही सिद्धी किंवा मोक्ष कर्माने कसा प्राप्त होतो याविषयी भगवान सांगतात की तो परमात्मा कसा आहे यत प्रवृत्तिर्भूतानां, हे सगळ्या लोकांना उत्पन्न करणारा, त्यांची स्थिती करणारा आणि त्यांचा संहार करणारा हा कोण आहे परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला जेव्हा तुम्ही कर्म समर्पण करतात तेव्हा तो परमात्मा प्रसन्न होतो आणि प्रसन्नतेची खूण ही आहे की तो काय वैराग्य सिद्धी देजे पसायतया. तो म्हणून ते पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. तो ज्या वेळेला परमात्मा प्रसन्न होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचं स्फुरण होतं की त्या पुरुषाला इहलोकातले किंवा परलोकातले सर्व प्रकारचे भोग स्वतः होऊन त्याच्यासमोर प्राप्त झाले तरी भोगावे हे न रुचे मना माझी. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. आणि असं समजायचं की हे जे कर्म आहे ते कर्म ईश्वराला योग्य रीतीनं समर्पण झालं, त्या ईश्वराचा अनुग्रह आपल्यावर झाला आणि ते कशावरून तर वैराग्य त्या सिद्धी ही त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली. आणि मग अशा प्रकारची आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरु अपैसा भेटेचे गा. ज्या मनुष्याला इहलोकातले भोग नकोत परलोकातले भोग नकोत त्याला फक्त एकच लागतं, एकच तळमळ राहते कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. आपल्याला परमात्म्याचाच साक्षात्कार व्हावा, परमात्म्याची भेट व्हावी या वाचून दुसरं कोणत्याही अंतःकरणामध्ये दुसऱ्या इच्छेचा उद्भव होत नाही याचाच अर्थ त्याला वैराग्य निर्माण झालं. आणि असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला परमात्म्याची जशी कृपा होते वैराग्य देतो त्याचप्रमाणे त्याला गुरुकृपेचा क्षण येतो की त्याला आईशी कर्मे साम्यदशा होय जेथ विरेशा तेथ श्रीगुरु अपैसा भेटेचे गा. त्याला श्रीगुरूंची भेट होते. त्याची जी रात्रंदिवस तळमळ असते कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. त्याला असं वाटत असतं की मला हा ग्रंथ ह्या 3.5 हाताच्या देहाशी तादात्म्य करून हा देह म्हणजे मी आहे असं मानून मी किती जन्म झाले किती जन्म झाला
फेरा गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा ओळसा थोर माया जाळी. अशा प्रकारचं त्याला वाटतं की याच्यातून मी कधी मुक्त होईल. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माये पांडुरंगे. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिवस झालो कासावीस. या ठिकाणी तो प्रार्थना करतो. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. या ठिकाणी त्याला रात्रंदिवस तळमळ लागते आणि त्या तळमळीचं शमन करण्यासाठी परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची केलेली ही कर्मपुष्पानी उपासना, त्यामुळं तो परमात्मा प्रसन्न होतो आणि तोच परमात्मा माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पडिये देवभाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारुणी. पुराणांचा विचार केला तर या ठिकाणी संत वाङ्मयाचा विचार केला तर अशा वेळेला त्या पुरुषाला आपोआप श्रीगुरू भेट देतात. तोच परमात्मा गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतो आणि त्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे त्या पुरुषाला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा आपण कोण आहोत या स्वरूपाची ओळख गुरु करून देत असतात. म्हणजे थोडक्यात काय की असं जर जीवन आपल्याला पाहिजे असेल की ज्याच्यामध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा. जर त्या मनुष्याला मी जे काय कौतुक वाटे झालिया वेचाचे आणि नाम मंगळाचे येणे गुणे, किंवा आपण म्हणतो याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेच्या. अशा प्रकारची स्थिती जर त्याला प्राप्त करायची असेल तर त्या पुरुषाला मागच्या जन्मामध्ये, या जन्मात किंवा मागच्या अनंत जन्मात त्याने निष्काम कर्म, निष्काम उपासना केली असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला हे आपल्याला प्राप्त व्हावं वाटलं, त्याला म्हणतात आत्मकृपा किंवा अंतःकरण कृपा. त्याला अंतःकरणाची कृपा झाली म्हणजे मनुष्याला शुभेच्छा अंतःकरणात निर्माण होते. ह्या संसारातल्या गोष्टी प्राप्त करण्यापेक्षा या संसार गोष्टी मिथ्या आहेत, ह्या अनित्य आहेत, त्याच्यात पारतंत्र्य आहे, ह्या दुःखाने भरलेल्या आहेत, त्याच्याऐवजी शाश्वत सुख मला कशी प्राप्त होईल असं त्याच्या अंतःकरणात वाटलं आणि तो सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करू लागला की त्याला श्रवण याला शुभेच्छा असं म्हणतात. नंतर तो एकटा जरी बसला शास्त्राच्या श्रवणानंतर शास्त्र काय म्हणतं, माझा अनुभव काय आहे आणि त्या अनुभवात काय त्रुटी आहेत, ते वैगुण्य कशाने भरून निघेल, अशा प्रकारे शास्त्रात सांगितलेले संतांनी सांगितलेले विचार, त्या विचाराचं जतन मनन चिंतन अनुसंधान तो करत राहतो. याला म्हणतात सुविचारणा. म्हणजे याच्यामध्ये मनन हे त्याचं घडायला लागतं. आणि त्याच्यानंतरही जी तिसरी अवस्था आहे शुभेच्छा, सुविचारणा आणि तनुमानसा नावाची अवस्था आहे की त्या तनुमानसा अवस्थेमध्ये त्याला केलेलं जे श्रवण आहे त्या श्रवण निश्चित मी आत्माच आहे असं सांगतं. अनेक प्रकाराने केलेलं अनुसंधान मनन एकटा एकांतात बसला तर मी आत्माच असू शकतो, मी देह नाही असं सिद्ध होतं. हे शास्त्राचं मनोगत आहे आणि हे युक्तीनं देखील सिद्ध होतं असं त्याला वाटायला लागतं. परंतु त्याला असं वाटतं जेव्हा मी विचार करतो किंवा जेव्हा मी श्रवण करतो त्यावेळेला निरूपणी सद्वृत्ती होते, तेथोनी उठता सवेची जाते. मला त्या काळात सत्संगतीमध्ये मला बरं वाटतं, मी आत्मा आहे. पण मी जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा व्यवहारामध्ये मला मी देह वाटतो, मी सुखीदुःखी वाटतो, मी कर्ता भोक्ता वाटतो. युक्तीनं किंवा शास्त्राने सांगितलं तरी माझी वृत्ती ही पुन्हा पुन्हा अनात्माकार अनात्मदेहाकार होत राहते आणि त्यामुळं मला हा उपदेश जिरत नाही किंवा हा उपदेश मला अनुभवाला येत नाही. यासाठी आपण काय करावं तर असं त्याच्या लक्षात येतं की ही जी वृत्ती आहे ही वृत्ती मी देहाकार वृत्ती केली
की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटी ती. या ठिकाणी मी देह म्हटलं की ती जी वृत्ती आहे ती निश्चित दुःखालाच कारण होणार. मग अशा वेळेला मला जर सत्संगतीमध्ये सत्शास्त्र श्रवणामध्ये एकट्या अनुसंधानामध्ये ज्या वेळेला मी आत्मा वाटतो त्यावेळेला सुखाची अभिव्यक्ती आहे, आणि ज्या वेळेला मी देह वाटतो त्यावेळेला त्याला दुःख पुढं वाढून येतं. तेव्हा याच्यासाठी ज्या वेळेला देहाकार वृत्ती होते किंवा अनात्माकार, जो आत्मा सोडून दुसऱ्या आकाराची, धनाच्या आकाराची, दुःखाच्या आकाराची, कोणत्याही आकाराची वृत्ती होते त्या वेळेला मनुष्याला सुख अभिव्यक्त होत नाही. म्हणून त्यावेळेला त्यांनी मी देह असं वाटलं की दुःख आहे आणि पाहिजे काय सुख. मग त्यांनी काय म्हणावं, ज्या क्षणी त्याला मी देह वाटतं त्याच वेळेला देहाकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि मी असंग चिद्रूप असणारा आनंद घन आत्मा मी आहे असं वारंवार चिंतन करायचं. यालाच म्हणतात अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती करण्याचा जो अभ्यास आहे त्याला म्हणतात निधिध्यासन. आणि यामध्ये होतं काय, मनुष्याच्या अंतःकरणात जे काही आळस, प्रमाद म्हणजे जरी आपल्याला कळलं तरीसुद्धा त्याचं अनुसरण करता येत नाही. ते सामर्थ्य, मनोबल, बुद्धिबल त्याचं कमी पडतं. म्हणून त्याने पुन्हा पुन्हा त्या आत्माकार अंतःकरण वृत्तीचं करत असताना अनात्माकार वृत्तीचा परित्याग करताना होतं काय, तर अनात्माकार वृत्ती जेवढी आपण करू तेवढी मनुष्याचे रजोगुण म्हणजे चंचलता आणि तमोगुण म्हणजे आळस, निद्रा, प्रमाद ह्या गोष्टी वाढत जातात. रजोगुणामध्ये आकांक्षा, आशा ही त्याची वाढत जाते. आणि जर मनुष्य निधिध्यासन तत्पर होईल तर त्याच्या ठिकाणी हे जे बुद्धीचे दोष आहेत न, आळस्य, प्रमाद, चित्ताचं चांचल्य, आकांक्षाची उत्तरोत्तर वृद्धी, ह्या सगळ्या दोषांचा हळूहळू निराकरण होऊ लागतं. आणि मग त्यामुळं त्याच्या अंतःकरण हे सत्वगुणाने अधिक वाढतं. कारण सत्वगुणाचा प्रभाव असा आहे, सत्वगुणाचा आहार किंवा सत्वगुणाचा विहार त्यांनी जर केला तर रजोगुण तर तमोगुण दुर्बल होत जातात आणि सत्वगुण वाढतो. आणि सत्वगुणाचं काय महत्त्व आहे तर सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणामुळं ज्ञान जे होतं माणसाला ते सत्वगुणात ज्ञान होत असतं. म्हणून त्याचा सत्वगुण वाढायला लागतो. तेव्हा ती जी अवस्था आहे निधिध्यासनाची तिला तनुमानसा असं म्हणतात. जसं दगड पाण्यात टाकला तो तळाला जातो आणि तो जर भोपळा टाकला तर पाण्यावर तरंगतो. त्याप्रमाणे याचं चित्त तनु म्हणजे हलकं होतं आणि त्याचं मन जड कशाने होतं. मन जड होण्याचं कारण आहे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर असे जे विकार आहेत त्या विकाराने ते मन जड होतात. ते रजोगुणी तमोगुणी मन ह्या मन जडता किंवा जाड्याला प्राप्त करून देतं. आणि हलकं कोणतं मन होतं, जे निधिध्यासन तत्पर आहे, भगवत चिंतन परायण मन आहे, त्याच्या ठिकाणी ही तनुमानसा ही अवस्था प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर जो पुरुष ही तनुमानसा निधिध्यासन केलं की तो रात्रंदिवस इतका तत्पर होतो की अनात्माकार वृत्ती झाली स्वप्नात देखील तर तो स्वप्नातच पुन्हा आत्माकार वृत्ती करण्याचा अभ्यास करतो. आणि अशा पुरुषाला काय निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेमध्ये जो परमात्म्याचा किंवा आत्म्याचा ब्रह्मत्वाने साक्षात्कार होतो. आणि साक्षात्कार झालं की तो पुरुष मात्र कृतकृत्य होतो. आणि मग त्याला काही कर्तव्य राहत नाही, म्हणजे काही करायचं असं नाही. तो जे करायला पाहिजे होतं ते माझ्या जीवनात घडलेले, त्याला काही ज्ञातव्य राहत नाही, त्याला काही जाणण्याचं राहत नाही. कारण ज्या आत्म्याला जाणायचं तो साक्षात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, तो आत्मा मीच आहे असं त्याला कळतं. आणि त्यामुळं त्याला अनुभव येतो. म्हणजे त्या अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं की आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. त्याला मी आत्मा ज्याला कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. जर त्याला मी आत्मा आहे हे जर कळलं तर त्याला हे त्रिविध ताप जे आहेत, आध्यात्मिक शरीराचे किंवा मनाचे ताप किंवा आधी भौतिक म्हणजे शत्रू वगैरे विंचू सर्प यांचा त्रास, हा त्रास त्याला जाणत नाही. कळले ज्याला आत्मा मी ऐसे. एक ज्वर आहे आध्यात्मिक ताप, दुसरा आहे आधिभौतिक म्हणजे आपल्याहून भिन्न प्राण्यांनी आपल्याला दिलेला त्रास. पण त्याचंही त्याला काही वाटत नाही. आणि आधिदैविक दुःख जे आहेत, उल्कापात, भूकंप, महापूर, अतिवृष्टी, अनावृष्टी, अनेक जनपदोध्वंसक व्याधी, अनेक साथीचे आलेले रोग,
कशातही पूर्वीच्या काळात जसं प्लेग, कॉलरा, तसं ही जरी सामूहिक अशा प्रकारची दुःख प्राप्त झाली तरी त्याच्या मनावर परिणाम होत नाही. हे त्या ज्ञानाचं फल आहे, आत्मज्ञानाचं फल आहे. या अवस्थेला सत्वापत्ती अवस्था असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये ही अवस्था जर प्राप्त झाली तर मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडी भरे चित्त न दटे. तरीसुद्धा मेरू पर्वतापेक्षा महान दुःखाचे डोंगर त्याच्यावर कोसळले तरी अणुमात्र देखील त्याच्या चित्तामध्ये चळढळ निर्माण होत नाही, कारण तो आत्मस्वरूपामध्ये जाऊन बसतो, की ज्या आत्मस्वरूपामध्ये दुःखाचा संबंध नाही. दुःख संबंध रहित असणारा जो आत्मा, तो आत्मा मी आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. आणि त्या निश्चयामध्ये त्याला आता निधिध्यासन करण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही, मनन करण्याची आवश्यकता नाही किंवा श्रवण करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण त्याचा बोध जो आहे तो संशयरहित आहे, त्याच्यामध्ये कोणताही संशय नाही. जर प्रमाणाविषयी संशय असता तर श्रवण केलं असतं, जर प्रमेयाविषयी संशय असता तर मनन केलं असतं, जर त्याला विपरीत भावना मी देह आहे असं असतं तर त्याने निधिध्यासन केलं असतं, आणि त्याला जर साक्षात्कार करायचा असता तर त्यासाठी ही साधनं केली असती. पण साक्षात आत्म्याचा साक्षात्कार करायचा कशाचा? साक्षात आत्माच मी आहे आणि त्या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही. मी निर्विकार आहे, असंग आहे, मी सच्चिदानंद अद्वय स्वरूप आहे. कोणत्याही देशकालाच्या वस्तूचा त्याला प्रतिबंध नाही, कोणत्याही रीतीनं त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय आदी भेद नाहीत. असा असणारा निर्मळ आत्मा नित्य त्या ठिकाणी तो आहे. असं जेव्हा त्याला ज्ञान होतं त्यावेळेला सर्वच असणारे ताप, त्रिविध ताप हे त्याला सोडून जातात. असा हा महापुरुष आहे. आणि ह्या आत्तापर्यंत अशी ही स्थिती प्राप्त होऊ शकते, पण ही कधी कुठून? कर्म केलं, उपासना केलं, अधिकार मिळवला, साधन चतुष्टय संपन्न झाला, त्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आलं, त्याच्या ठिकाणी शम दम, आपण सकाळी चिंतन केलं, शम दम श्रद्धा समाधान उपराम आणि काय तितिक्षा, ह्या सगळ्या 6 साधनांनी संपन्न झाला. अंतःकरणात विवेकाचा उदय झाला, वैराग्याचा उदय झाला. विवेकासहित वैराग्याचे बळ धडधडीत ज्वाळ अग्नी जैसा, अशी सगळ्या भूमिका, ह्या भूमिका तो पार पडून गेला. त्याच्याही पुढं आपण जे काही दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं, हे सर्व वर्णन म्हणजे कोणाचं आहे? हे सगळं वर्णन जे आहे, ज्याला ही आत्मज्ञान झालेला जो पुरुष आहे, तेव्हा आत्मज्ञान झालेल्या पुरुषाला ही स्थिती प्राप्त होते. म्हणून भगवंतानी पहिल्यांदा अशोचानन वशोचस्त्वम या श्लोकापासून तर कोणता श्लोक येतो? एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्राहास्यसि, या श्लोकापर्यंत जे काही वर्णन केलं ते ह्या आत्मज्ञानाचं वैभव त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. आणि आत्मज्ञानाचं वैभव प्राप्त करण्यासाठी लागणारा अधिकारही सांगितला. आणि त्याच्यानंतर असं जर आपण पाहिलं तर पुढं असं एक आणखी त्याचं वर्णन दुसऱ्याच अध्यायामध्ये आलं, की त्या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न केला, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आणि त्यांनी सांगितलं का स्थितप्रज्ञ असा जो आत्मज्ञान आहे, आणि त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे त्याची बुद्धी काय झालेली आहे? स्थिर झालेली आहे. त्याच्या आधीचा कोणता श्लोक आहे? नाही, त्याच्या अगोदरचा, त्याच्या श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धीस तदा योगम अवाप्स्यसि. हा योग कधी प्राप्त होतो आणि हा प्राप्त झालेल्या पुरुषाची काय लक्षणं असतात ते सांगितली. ती 18 श्लोकांनी भगवंतांनी याच अध्यायामध्ये सांगितली. म्हणजे पहिल्यांदा सांख्याचा संदर्भ आहे, नंतर स्थितप्रज्ञ पुरुषाचा संदर्भ आहे. म्हणून त्या काशिकानंद स्वामींनी हे जे चिंतन लिहिलं दुसऱ्या अध्यायावर, त्याचं नाव दिलं त्यांनी एका खंडाचं सांख्य योग संदर्भ, आणि दुसऱ्या खंडाचं नाव दिलं स्थितप्रज्ञ दर्शन. पण हा सांख्य संदर्भ आणि स्थितप्रज्ञ दर्शन हे दोन्ही एकच विषय आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही स्थिती कोणाला प्राप्त होते? ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्या पुरुषाला. आणि पुन्हा ही स्थिती प्राप्त झाल्यावर त्या पुरुषाला काही मिळवायचं राहत नाही, जाणायचं राहत नाही. ते परत याला परमसिद्धी, संसिद्धी, मोक्षसिद्धी अशी याची नावं आहेत. म्हणून
त्याविषयी सांगताना म्हणतात, ते परते काही निपजने जेथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. तिला परमसिद्धी असं म्हणतात. हिच्यापेक्षा परमसिद्धी म्हणजे याच्यासारखी आता दुसरी कोणती सिद्धी नाही आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ तर नाहीच नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. परंतु एवढ्यातच भगवान अर्जुनाला सांगून थांबले नाही. तर आता आपण वर्णन काय, आपलं निरूपण काय केलं की त्याची सुरुवात परमार्थाची झाली. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती म्हणजे ज्ञानाची अवस्था. सत्व म्हणजे आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची प्राप्ती झाली आणि मग त्याला पुढं काही कर्तव्य राहत नाही. शास्त्र सांगतं की हे ज्ञान या ज्या पुरुषाला झालं त्याच्यासाठी जोपर्यंत शास्त्र कोणाला उपदेश करत राहतं, कोणाला आदेश देत राहतं, जो देहाला मी म्हणतो तोपर्यंत. परंतु जो देहाच्या आतीत असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला उपदेश करण्याची गरजच नाही. त्यामुळं शास्त्रसुद्धा अशा पुरुषाला पुढं निस्त्रयी गुण्य, तो तिन्ही गुणाच्या आतीत झालेला आहे. म्हणून निस्त्रयी गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा. शास्त्राचं बंधन कोणावर आहे, शास्त्राच्या आज्ञा कोणासाठी आहे, तर जो मनुष्य देहाला मी समजतो, मी वर्णाश्रमाची जी व्यवस्था आहे ती मी देहाला मी म्हणणारा अभिमानो यस्य विद्यते. ज्याला मी ब्राह्मण आहे, मी संन्यासी आहे असा अभिमान आहे ना, त्याला शास्त्र सांगतं हे संन्यासाची ही कर्म आहे, ब्रह्मचार्याची ही आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल हा देह मी नाही, हा देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल, अशी जर अवस्था असेल तर त्याला शास्त्र काही आज्ञा करत नाही. असा हा पुरुष आहे. पण काही पुरुष असे आहेत की ह्या विधी निषेधाच्या चौकटीतून सुटले तरी त्यांनी इतके ह्या आत्मज्ञानासाठी श्रम केलेले असतात, त्या श्रमाचे किंवा त्यांनी केलेल्या साधनेचे सूक्ष्म संस्कार त्यांच्या अंतःकरणावर इतके होतात की त्यांना असं वाटतं की नंतरही उरले उपाधी कारणे आणि ते तो विचिले दर्शने. आपलं जीवन जे उरलेलं आहे ते कशासाठी आहे, ते सर्व भगवंताच्यासाठी आहे. मग आता जरी आपल्याला ज्ञान झालं असलं, ज्ञानाच्या चौकटीतून आपण बाहेर पडलो असलो तरीसुद्धा ते काही अभ्यास करतात. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती. तरी ते सुद्धा ज्या त्यांनी सांगितलं की त्यांचा जो मूळ स्वभाव असतो त्या स्वभावानुसार ते त्याच्याही नंतर जे आपलं अंतःकरण शुद्ध आहे, जे आपलं अंतःकरण स्थिर केलेलं आहे, ज्या साधनाने केलेलं आहे, तर आता शेवटच्या श्वासापर्यंत जरी शास्त्र सांगत नसेल तरी ही देहरूपी उपाधी तर काही जात नाही. तेव्हा ही उपाधी जोपर्यंत आहे त्या देहामध्ये अंतःकरण आहे, त्या देहाचं जेवढं परिमाण आहे तेवढंच त्याचं अंतःकरण आहे. आणि ते अंतःकरण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्या अंतःकरणामध्ये ते नित्य आत्मानुसंधान करतात. आणि त्यापासून त्यांना पुढच्या ज्या भूमिका आहेत असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा ह्या अवस्थेपर्यंत ते जातात. असंसक्ती म्हणजे जर हा पदार्थ जर नाही तर त्या जगत नावाचा पदार्थ जर या ठिकाणी नाहीच आहे तर त्या मिथ्या आहे. तर मिथ्या पदार्थाच्या आपण कशासाठी आसक्ती करायची. म्हणून ते आपल्या अंतःकरणाचा जे काही अगोदर मी देह आहे, देहसंबंधी माझे आहेत असं म्हणत होता, हा चिकटा त्यांच्या ठिकाणी राहत नाही. त्या ठिकाणी ते देह म्हणजे त्यात स्वामी महाराज सांगायचे कुत्ता जाणे चमडा जाणे. अशा प्रकाराने त्यांना हे कोल्ह्या कुत्र्यांचं भक्ष्य असणारं, अग्नीचं भक्ष्य असणारं, सुळबुळीत किड्या पडणारं जे शरीर आहे, हे शरीर जर इतकंच आपल्याला पारतंत्र्य दुःख देणार आहे तर त्यापेक्षा अगोदरच आपण याच्याविषयीचा आसक्तीचा त्याग करतात. परंतु याला म्हणतात असंसक्ती अवस्था. ते त्या अवस्थेचं वर्णन कोणाचं, जड भरताचं, बरोबर, जड भरताचं वर्णन आहे की त्या ठिकाणी त्याने हरणाच्या त्या मोहामध्ये तो पडला तर त्याला जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. ज्ञान झाल्यानंतरही अंतःकरणात सूक्ष्म वासना असतात आणि त्या वासनेमध्ये जर आपण व्यावहारिक गोष्टींच्या विषयी कसेही माणसाला कळत नाही हा मोह कसा, त्याला वाटतं की हे पारमार्थिक आहे, हे व्यवहाराला धरून आहे, हे नीतिशास्त्राला धरून आहे, परंतु हा मोह आहे तर त्याला कळत नाही. आणि जोपर्यंत मनुष्याला हा मोह आहे हे ज्ञान होत नाही तोपर्यंत मोहनिवृत्तीसाठी तो कधीही प्रयत्न करीत नाही. मोहाचा पगडा इतका आहे की मनुष्याचा ज्या वेळेला हा अविवेक असतो तो स्वतःपेक्षाही कधीकधी आपल्या संबंधितांना आत्म्यापेक्षा प्रिय मानतो आणि त्यामुळं स्वतःच्या शरीरापेक्षाही
चार्वाक निदान आपल्या शरीराचं तरी अंजन भंजन करतो, पण हाय ना चार्वाकापेक्षाही पुढचा मोहग्रस्त शास्त्राचं अध्ययन करतो, तरीसुद्धा याची जो मोह आहे तो मोह देहाच्या ठिकाणी देहसंबंधीच्या विषयी अधिक होतो. तेव्हा हा मोह जो आहे तो त्याला खरी शांती किंवा समाधान प्राप्त करून देत नाही. म्हणून आता उरलेलं जे जीवन आहे ते असंसक्तीचा अभ्यास करण्यात ते घालवतात. म्हणजे कुठेही अंतःकरणाचा चिकटा हा मी किंवा हा माझा असं ते कुठं त्यांना म्हणावं लागत नाही किंवा तसा ते अभ्यास करतात. आता त्याच्याही पुढं जाऊन मनुष्य जडभरत राजा जो आहे त्याला जरी हरणाच्या गर्भाला गेला तर हरणाच्या गर्भात गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे मी सर्व एवढ्या संपूर्ण आपलं महासागराने ज्याला वेढलेलं आहे या सगळ्या पृथ्वीचा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट मी आणि एका हरणाच्या पिलाच्या मोहात पडलो तर मला जन्म आला. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या हरणाच्या देहाला गेल्यावर तो त्या हरणांच्या कळपामध्ये कधी समाविष्ट झाला नाही. एकटाच कुठेतरी वाळलेलं गवत खाऊन बाजूला राहायला लागला. तिथंसुद्धा त्याची स्मृती राहिली आणि नंतर त्याला पुढचा जो जन्म आला जडभरताचा आणि त्या ठिकाणी त्या जन्मामध्ये तो मुक्त झाला. परंतु काही महापुरुष असे का त्याला तेवढा तरी विक्षेप झालाच की नाही. मग आपल्याला त्याचं कारण काय आहे, तो सर्व संग परित्याग केला पण त्याला त्या हरणाच्या मोहात गुंतला. त्याचं कारण काय, त्याच्या ठिकाणी आसक्ती झाली. तेव्हा असंसक्तीवरच भागणार नाही तर तत्वता पाहिले तर ज्याच्यावर मोह करायचा ते पदार्थ आहेत का केवळ भासमान पदार्थ आहेत. बरं भासमान पदार्थ आहेत म्हणजे भासमान तरी नित्य होणारे पदार्थ ते सत्य आहेत का प्रतिती मात्र आहेत. प्रतिती मात्र आहेत का बाधयोग्य आहेत. मग का बाधयोग्य पदार्थ अधिष्ठानाला द्वैतच करत नाही. द्वैत करत नाही का त्या ठिकाणी नसतोच. आणि जर वाटत असला हे ज्याला कळालं नाही त्याला ते प्रतिती मात्र वाटतं का सत्य वाटतं. सत्य वाटतं. मग असा जर पदार्थ आहे वास्तविक त्याचा अधिष्ठानात काय त्रैकालिक आत्यंताभाव का तो पदार्थ तुच्छ शून्य रूपच आहे. शून्य रूप तुच्छच पदार्थ आहे. मग तो वृत्तीवर घ्याच कशाला आहे की नाही. आणि मग घ्यायचं मग पुन्हा काय करायचं त्याची आसक्तीचा अभ्यास करायचा. हे तरी काय आहे, ही भूमिका चांगली नाही. कारण जर एखादा मनुष्य तुकाराम महाराज म्हणतात जर मनुष्य चालत असला आणि त्याच्या पायाला जर काही विष्ठादी लेप लागला तर आणि त्यांनी काही धुतला आणि मग तो काय म्हणतो मी धुवून टाकला पण लेप लागला होता ना अगोदर. म्हणून तुकाराम म्हणतात काशासाठी काशासाठी हात भरोनी धुवावे आणि चालत या गोवे मार्गाशी. पाय धुवायला लागला कशाने, हाताने आहे की नाही. पाय धुतले ठीक झालं पण भरलेच नसते तर किती चांगलं झालं असतं. त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे तो असंसक्तीचा अभ्यास करत नाही. तो चिकटा टाकल्यानंतर हे पदार्थ आपल्या वृत्तीवरच येऊ नये म्हणून जो केला जाणारा अभ्यास त्याचं नाव आहे पदार्थाभाविनी. पदार्थ अभाविनी म्हणजे ते पदार्थच नाही तर त्याचा विचार करण्याचं काय कारण आहे. हा अभ्यास आहे आणि ही 6वी भूमिका आहे. याला योग भूमिका असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर जी भूमिका आहे ती आपली दत्त महाराजांची उन्मनी अवस्था किंवा तुर्य अवस्था असं त्याचं वर्णन केले. काय पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी निद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडी येली माया तेजी येली कंथा काया. त्यांना या शरीरापेक्षाही जी आपली नित्य उपयोगाची कंथा ही सुद्धा म्हणजे गोधडी ही सुद्धा त्यांना उपाधी वाटते. म्हणून तेजी येली कंथा काया आणि मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. त्याचं वर्णन काय, अनु हात ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे. अशा प्रकारचे आपला हा जो पुरुष आहे तो ज्या अवस्थेला प्राप्त होतो त्याला म्हणतात उन्मनी. म्हणजे त्या उन्मनीचं वर्णन माऊलीने केलं. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. या ठिकाणी ते मन नावाचा पदार्थच राहत नाही अर्थात संकल्प विकल्पाला सुद्धा जागा नाही. अशा अवस्था ही अवस्था आपण दररोज पाहत होतो की ही एका महामानवाची अवस्था आहे की याच्यापेक्षा मनुष्य जन्मात आल्यानंतर याच्यापेक्षा मोठं त्याचे आध्यात्मिक
प्रगती झाली असं कुठं नाही. ही अवस्था प्राप्त झाली का त्याचं गंतव्य, त्याचा प्रवास हा पूर्णपणे थांबलेला आहे, असा हा पुरुष आहे. मग तुम्ही सांगा, हा महामानव म्हणून ज्याचं वर्णन केलं त्याला जीवनमुक्त म्हणतात, जिथं त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं. आणि अशा ह्या स्थितप्रज्ञ पुरुषाचं तोंड भरून वर्णन भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला सांगताना भगवान हे पण म्हटले की काय हे की हे जे कर्म आहे ना, दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाहा फलहेतवाहा, असं त्याला सांगितलं की हे अर्जुना, ही जी स्थिती आहे ना, ही सा काष्टा सा परागती, ही सर्वात श्रेष्ठ असणारी मानवी जीवनात अध्यात्मातली सर्वश्रेष्ठ अशी अवस्था अंतःकरणाची आहे. आणि ही अवस्था प्राप्त करणारा जो पुरुष आहे तर त्या पुरुषापेक्षा जीवनाचं आध्यात्मिक उन्नयन म्हणून आता याच्या परत काही उरलेलं नाही, असं त्या पुरुषाचं वर्णन भगवंतानी सुरुवातीला सांगितलं. हे का सांगितलं याच्याविषयी स्वामी महाराज नेहमी सांगायचे की आवडतं जर आईनं चांगली भाजी किंवा चांगल्या प्रकारचं पक्वान्न केलं आणि तोंडात चव घेऊन पाहिली, तेव्हा तिला जेव्हा ते आवडलं तेव्हा तिला वाटतं की हे चांगलं पक्वान्न झालं, तेव्हा ती आपल्या मुलासाठी पहिल्यांदा ठेवते किंवा मुलाला आल्याबरोबर त्याला ती खायला देते. तसं ही जी आत्मस्थिती आहे ही अभंग असणारी, अविनाशी असणारी आणि सर्वोत्कृष्ट असणारी स्थिती माझ्या अर्जुनाला द्यावी म्हणून भगवंतानी हे विवेचन, सांख्य संदर्भ आणि स्थितप्रज्ञ दर्शन त्या दोन प्रकरणामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग असं पण सांगितलं अर्जुनाला का दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय, बुद्धियोगात कर्म दूरम, या बुद्धियोगापेक्षा म्हणजे ज्ञानयोगापेक्षा हे जे कर्म आहे आवर म्हणजे ते अत्यंत कनिष्ठ आहे असं सांगितलं. आणि अर्जुनाला पुन्हा काय सांगितलं, बुद्धौ शरणम अन्विच्छ, आणि तू काय कर, बुद्धीला म्हणजे ज्ञानाला शरण जा, म्हणजे तू आत्मज्ञान संपादन करून घे असंही सांगितलं. आणि पुन्हा सांगतात की तू काय कर, तर त्याला सांगतात का अरे मग आता हे अर्जुनाला वाटलं की नाही सर्वात जास्त महत्त्वाचं कोण आहे, आत्मज्ञान. बरं मी भगवंताला विचारलं की मला योग्य असा उपदेश कर, यत् श्रेयः शान निश्चितम ब्रूहि तन्मे, आणि ज्याचं कल्याण होईल, ज्याने मला मोक्ष होईल त्याचं साधन भगवान काय सांगून राहिले दुसऱ्या अध्यायामध्ये, ज्ञान ऐके नाही, आणि कर्म कनिष्ठ आहे असंही सांगून राहिले. याचाच अर्थ काय आहे, मला आता भगवान ज्ञानप्राप्तीचं साधन कोणतं आहे, संन्यास श्रवणम करूयात, संन्यास घ्या, कर्मसन्यास करा, विधीपूर्वक कर्मसन्यास करा असं सांगतात. अर्थात युद्धापासून मला परान्मुख करतील. पण मी काय आता पाहू भगवंत काय अजून काय बोलतात. सगळ्या अध्यायाचा जेव्हा त्यांनी त्याचा गोषवार आढावा घेतला तर तिथं भगवंत एकदम त्याला म्हणतात की असं आहे, कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. अरे अर्जुना, तुला अशी कर्म न करण्याकडे तुझी प्रवृत्ती असता कामा नाही, तुझा अधिकार कशात आहे, कर्मातच आहे, म्हणून तू कर्मच कर असं त्याला सांगतात. आणि त्या कर्मानेच तुला काय होईल, अशा प्रकारचा मोक्ष प्राप्त होईल असं भगवान सांगतात. तस्माद युद्धस्व भारत, तू युद्ध केलंच पाहिजे. तेव्हा एका बाजूला तत्त्वज्ञानाचा उपदेश करतात आणि मला मात्र कर्म करण्यात प्रवृत्त करतात. बरं, कर्माचं फल कनिष्ठ आहे असं तेच सांगतात, कर्माचं फल पुनरावृत्ती, पुन्हा जन्ममरण परंपरा आहे असं भगवान सांगतात. आणि हे माझी प्रवृत्ती मात्र श्रेष्ठ असणारं जे ज्ञानाचं साधन त्याच्याकडं न करता माझी प्रवृत्ती पुन्हा कर्माकडं मला प्रयुक्त करतात किंवा प्रेरित करतात असं अर्जुनाला वाटणं. आणि कोणालाही वाटणं साहजिकच आहे. आपण जर अर्जुनाच्या भूमिकेत समजा आपण त्या प्रसंगात आहोत आणि खरं तर हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे. अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री भगवान वासुदेवा, अर्जुनाचं निमित्त आहे. त्या परवा एक ओवी सांगितली फार चांगली होती, तिथंच आहे जवळ. याच्यामध्ये अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाने सगळ्या गीतेच्या पारायणाला किती वेळ लागेल, गीतेच्या पारायणाला फार झालं तर 1.5 तास 2 तास आहे की नाही, खूपच एखादा गेय पद्धतीनं म्हटलं तर 3 तास आहे की नाही. मग अर्जुनाचा सगळा सांगितलेला 700 श्लोकाचा उपदेश किती तासाचा आहे, याचा एक मुहूर्त मात्र असा त्याचा उपदेश आहे. आणि त्याने अर्जुनाने लगेच तिथं शिवाय रणांगण आहे युद्धाचा, आणि तिथं अर्जुनाने सांगून मोकळा पण झाला, देवा तुझा उपदेश मी ऐकला आणि माझं कार्य झालं. नष्टो महास्मृतीर लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत
स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. अर्जुनाला अर्जुन म्हणतो, देवा तू जर, स्वामी महाराज सांगायचे, आता तू जे सांगशील त्याप्रमाणे मी करील, आता मी माझं डोकं चालवणार नाही. इतकंच नाही देवा, तू आता कौरवांवर बाण मार म्हटला तर त्यांना तर मारील, पण तू जर म्हटला की मला मार तर तुला पण, तुझ्यावर पण बाण सोडेल. एवढा त्या अर्जुनाचा निस्संदेह बोध त्याला प्राप्त झाला. आणि आपण आयुष्यभर गीतेची टीकासहित ज्ञानेश्वरीसारखी एवढी दिव्य टीका आणि त्याचा वारंवार पुन्हा आवृत्ती करतो. आपल्याला फार झालं तर याच्यापासून कोणतं ज्ञान होतं माहिती आहे का? आमची 108 पारायणं झाली, आमची ज्ञानेश्वरी पाठ झाली, एवढाच बोध होतो. पण ज्ञानेश्वरी ज्याच्यासाठी पाठ केली, ज्याच्यासाठी आपण पारायण केली, तो जो बोध आहे तो बोध किती फलीभूत झाला, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की तिथंच ओवी बघाय तर त्या अर्जुनाचे निव्याजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने ते पण आहे श्रीकृष्ण दुभिन्नली श्रीकृष्ण गाय. त्यांनी सांगितलं वासरू आहे, वासराचं निमित्त असतं आणि गाय पानं होते, पण त्या वासरासाठी का केवळ ते का सगळ्या घराला दुभतं पुरवते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याने ही जी असणारी ही जी ज्ञान वसुंधरा आहे, ही सर्वांना त्या ज्ञान वसुंधरेचं प्रांगण पूर्णपणे खुलं करून ठेवलेलं आहे. फक्त काय आहे, ह्या भूमिकेत आपल्याला का बोध होत नाही? अर्जुन कसा पार शाधी माम त्वाम प्रपन्नम, आता कार्पण्य दोषोपहत स्वभावा. अर्जुनाला आपले दोष कळाले, त्या दोषांचं निराकरण करण्याच्या साधन आपल्याला कळावं यासाठी तो परमात्म्याला अनन्य शरणागत झाला. आणि त्या शरणागतीनंतर त्यांनी जसं भगवान सांगतील त्याप्रमाणे अर्जुनाने निर्णय घेतले आणि आपला मोहाची निवृत्ती केली. तेव्हा हे जे चाललेलं आहे हे सगळं खरं काय आहे? गीतेचे अर्जुनाचे व्याजे. अर्जुनाचं फक्त काय आहे? निमित्त आहे. दुसरं ते आहे वत्साचे वरसे गाय दुबे घरोद्देशे झाले पांडवाचे मिशे जगदूत धरण. माऊली म्हणतात. दुसरी एक ओवी येते तानगे ते आहे चातकाचे कणवे मेघ पाणीशी धावे. चातकासाठी चातक दुसरं पाणी पित नाही म्हणून मेघ काय होतं, पाणी घेऊन त्याला पावसाळ्यामध्ये येतो. परंतु केवळ पावसाळ्याचा उपयोग चातकालाच होतो का? सगळ्यांना. तसं अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्याच जगताचा उद्धार झालेला आहे. नाही तैसे गीतेचे हे दुबते वत्स करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. अजूनही दुसरं आहे, त्याच्या अगोदर असेल किंवा नंतर आहे. जास्त अलंकारिक भाषेत लिहिलेले आहे माऊलीने, रत्न किंवा काय अशी उपमा दिलेली त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे हे सर्व उपदेश भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितला. आणि आता अर्जुनाला ही शंका पण निर्माण झाली की हे सांगितलं आणि मला मात्र कर्म करायला सांगतो, मग आता नेमकं माझं कल्याण, मी काय सांगितलं, यत श्रेय. अर्जुनाला जगामध्ये दोन गोष्टी आहेत, प्रेय आणि श्रेय. प्रेयामध्ये दोन विभाग आहेत. प्रेय म्हणजे जे आपल्याला आवडतं ते, म्हणजे आपल्याला आवडणारे कोण आहेत? इहलोकातले शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय किंवा परलोकातले असणारे दिव्य भोग. परंतु ज्याच्या अंतःकरणात हे दोन्ही भोगांविषयी आकांक्षा नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्याला या ठिकाणी प्रेय त्याला नको आहे. त्याला श्रेय पाहिजे, म्हणजे मोक्ष पाहिजे. जोपर्यंत मनुष्याला श्रेयाची अपेक्षा आहे, म्हणजे इहलोकातलं किंवा पारलौकिकला सुखाची इच्छा आहे, तोपर्यंत तो पुरुष ह्या सुखासाठी यज्ञयागादी कर्माचा अधिकारी आहे. आणि ज्या पुरुषाला श्रेय पाहिजे, म्हणजे हा माझा शेवटचा जन्म व्हावा, आता मला पुन्हा बीज भाजवणी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, अशा बोधावर ज्याला जायचं आहे, तर त्या पुरुषाला इहलोकातले किंवा परलोकातल्या भोगाविषयी रुची नाही, त्याला फक्त मोक्षाविषयी रुची आहे. मोक्षाला म्हणतात श्रेय आणि विषय भोगाला म्हणतात प्रेय. अशा प्रकारचं अर्जुन काय म्हणतो, मी देवाला काय सांगितलंय, यत श्रेयस्यात आणि ते निश्चितम शात आणि ते निश्चितम ब्रूही. ज्याने माझं कल्याण होईल, निश्चित कल्याण होईल, आणि त्या कल्याणाचं जे निश्चित साधन असेल ते तू मला निश्चित सांग.
असं मी इतकी शरणागती केली आणि हा मात्र मला काय करायला सांगतो, युद्ध करायला सांगतो. बरं युद्ध करायला सांगतो त्याने सांगायचं होतं ना, ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. कर्म श्रेष्ठ सांगत नाही, कर्म खूप दूरचं आहे म्हणतो, खूप कनिष्ठ आहे. आणि पुन्हा मला मात्र सांगतो कर्म कर. मग कदाचित हा असं का करतो, हा ज्या अर्थी परमात्मा मला सांगतात त्या अर्थी परमात्म्याला मी अनन्य शरण आहे आणि परमात्म्याने माझा अंगीकार केलेला आहे. मग आता अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतही त्याने वंद्य केले, असं या बरं परमात्मा हा भगवान आहे, या षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला काही करता येतं. कदाचित असं झालं असेल की तुझा अवघे होऊ येते, त्या परमात्म्याला सगळं करता येतं. परंतु झालं काय असेल की परिमज बाटो नये चित्ते, माझं चित्त बाटलं असेल, कुठंतरी अशुद्ध झालं असेल, त्रुटीपूर्णता त्याच्यामध्ये असेल, म्हणून कदाचित हा भगवान मला सांगत नसेल. मग त्यामुळं काय आहे की असं तर भगवान करणार नाही. आणि मग भगवान मला योग्य माझ्या अधिकारानुरूप, बघा माझ्या अधिकारानुरूप मला सांगत असला पाहिजे. मग भगवान जे सांगतो ते आपण करावं. पण काय होतं याच्यात मनोविज्ञान आहे. माणसाला फळ कोणतं पाहिजे, मोक्ष, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. ते कशाने मिळतं, ज्ञानाने. आणि कर्माने काय होतं, कर्माने मनुष्याला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण, हे मरणाच्या चक्रातून तो काय कर्माने सुटत नाही. म्हणून स्वामी महाराज सांगायचे आडनाव कर्मर कर कशामुळं पडलं, कर मर आणि कर पुन्हा. म्हणजे याचा अर्थ किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी. म्हणून तर आम्ही देवाला शरण आलो. आणि तो देव माझ्यावर निश्चिम प्रेम आहे. मला जर मोक्षच पाहिजे असेल तर त्यांनी मला मोक्षाचं साधन काय सांगायला पाहिजे, ज्ञानच सांगायला पाहिजे. बरं आत्तापर्यंत विस्ताराने वर्णन केलं आणि पुन्हा मला मात्र सांगताना त्या महत्त्व सांगतो ज्ञानाचं आणि तू मात्र कर कर्म असं सांगतो. मग कदाचित माझा अधिकारामध्ये काही न्यून असल्यामुळं असं करील. पण असं जरी असलं परंतु हा परमात्मा कसा आहे, षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे आणि मी त्याला अनन्य शरण आहे. तेव्हा असं मग माझा अधिकार पाहून ह्याला काय अशक्य आहे, परमात्म्याला काय अशक्य आहे, त्याने माझा अधिकार वाढवावा. बरं परमात्मा असा नाही की जो शरण आलेला जो पुरुष आहे तो शरणागत वत्सल आहे, तो काय अंध गोलांगून न्यायाने जरी असला तरी हा अर्जुन जाऊ द्या कर्मातच अडकू द्या म्हणून मला सांगणार नाही. म्हणून तो म्हणतो बरं असं मला सांगणार नाही, पण असं सांगतोय तर खरं. मग याचं काय आहे, म्हणून पुढच्या श्लोकात म्हणतात की व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिम मोह यशी इव मी. म्हणजे भगवान मला माझ्या बुद्धीला मला मोहात घालील का मोहातून बाहेर काढील. पण मला तर असं वाटायला जणू काय माझ्या बुद्धीला मोहच पाडित आहे. पण अर्जुनाचा विश्वास आहे भगवंतावर, जणू काय म्हणतो अरे अरे याचं काय नादी लागतं, हा तर माझा मी मागतो एक आणि हा देतो दुसरं. मी ज्या श्रेयाची इच्छा करतो त्याच्याऐवजी प्रेयच माझ्या पुढे उभं करतो असं अर्जुनाला वाटत नाही. ज्या अर्थी भगवान आहेत हे माझं निश्चित कल्याण करणारे, पण माझ्या मनात शंका उत्पन्न होणारे असे हे शब्द आहेत. त्या शब्दांचा सामंजस्य माझ्या बुद्धीला होत नाही. मग नाही होत तर काय करायचं, आता काय करा, त्यालाच शरण झालेलं आहे, त्यालाच ह्या बुद्धीचं सामंजस्यसुद्धा त्याच्याकडूनच करून घ्यावं लागेल, दुसरा काही उपाय नाही. म्हणून अर्जुन या श्लोकामध्ये भगवंताला असं म्हणतो की देवा आतापर्यंत जायशी चेत कर्म नसते माता बुद्धीर जनार्दन. याच्यामध्ये दोन विशेषण आहे, एक आहे जनार्दन आणि दुसरं आहे केशव असं आहे, दुसरं आहे केशव. ही दोन विशेषणं आहे ही फार अर्थवाही सार्थ अन्वर्थक अशी विशेषण आहे. या ठिकाणी तो म्हणतो हे जनार्दना हे केशवा अशी दोन विशेषणं दिली. तर या ठिकाणी जनार्दन या शब्दात अर्थ आहे जनान आर्दयती इति जनार्दना, जो लोकांना मारतो त्याला काय म्हणतात जनार्दन. दुसरी गोष्ट आहे आर्ध धातूचा एक अर्थ आहे संरक्षण करणं, रक्षणार्थाने संरक्षण करणं. मग जनार्दन म्हणजे जो सगळ्या जगताचा त्यांनी सांगितलं ना, सकळ जीवांचा करीतो सांभाळ आणि तुझं मोकलीला ऐसे नाही. परमात्मा सर्वांचा रक्षण करता आहे म्हणून अर्जुन त्याला म्हणतो जनार्दन. दुसरी गोष्ट जनार्दन नावाचा अर्थ आहे लोकांना नाही मारीत भगवान. खरा मृत्यू कोणता आहे, अज्ञान हे त्याचं मृत्यू आहे आणि त्या अज्ञानाला घालवणारा परमात्मा आहे. म्हणूनही त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात की
जनार्दन म्हणजे लोकांच्या बुद्धीमध्ये असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानरूपी अंधकाराला नाहीसा करणं. देवा तुझा अवतार त्याच्यासाठी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तो लोकांचं अज्ञानाचा नाश करण्यासाठी तो अवतार धारण केलेला आहे, भक्तांचं संरक्षण करण्यासाठी. आणि आता इथं मात्र तुम्हाला मोहामध्ये घालत आहे, आहे की नाही. तू मला या ठिकाणी माझ्या बुद्धीमध्ये तुझं हे वचन ऐकली की माझी बुद्धी घोटाळ्यात पडते, तिच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होते. आणि म्हणून म्हणतात जर कर्मापेक्षा जायसी चेत कर्मणा कर्मणा हा जायसी कर्मापेक्षा श्रेष्ठ कोण आहे बुद्धी. आणि हे काय ते मतः हे तुला जर मान्य असेल हे जनार्दना दुसरं विशेषण देतात. आणि तू मात्र मला काय सांगतो बुद्धियोग श्रेष्ठ सांगतो, ज्ञानयोग श्रेष्ठ सांगतो, कर्मामध्ये प्रवृत्त करतो. तू ज्ञानाचं संरक्षण करायला आहे का आर्दन म्हणजे घात करण्यासाठी आलेला आहे. असं हे जे आहे ना त्याला काय म्हणतं हाचा त्याचा ध्वन्यर्थ आहे. इथं स्पष्ट अर्थ बोलले नाही पण हा अर्थ त्याच्यातून काय होतो दिसून येतो. त्याला हा गूढार्थ प्रगट करण्यासाठी ज्या शब्दाच्या योजना आहेत त्याला कोणती म्हणतात ध्वन्यर्थ. याला हे ध्वन्यर्थाने बोलणं, कधी लक्षार्थाने कधी व्यंजनेनं कधी ध्वन्यर्थाने अशा प्रकारचं बोलणं असतं तर हा ध्वन्यर्थ आहे. केशव शब्द जे कम शम आणि वम असे 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये. कम शब्दाचा अर्थ आहे जगताच्या उत्पत्तीची देवता अधिष्ठात्री देवता ब्रह्मदेव. शम शब्दाचा अर्थ आहे जगताचे संरक्षण करणारी देवता हे भगवान विष्णू. आणि वम शब्दाचा अर्थ आहे केशवमधल्या मला वाटतं विष्णू सहस्रनामामध्ये हे चिंतन देऊन आणखीन काही केशव शब्दाचं चिंतन केलेलं आहे. तर याच्यामध्ये वम म्हणजे सगळ्या जगताचा संहार करणारा म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय करता असणाऱ्या हे केशवा तू आमच्याजवळ काय केलं पाहिजे ज्ञानाची उत्पत्ती केली पाहिजे. त्या ज्ञानाचं वम म्हणजे आपलं शम म्हणजे त्या ज्ञानाचं संरक्षण केलं पाहिजे, आहे की नाही. आणि अज्ञानाचा काय केला पाहिजे संहार केला पाहिजे. ते सोडून दिलं आणि तू ज्ञानाच्या ऐवजी आम्हालाच अज्ञानात घालवतो हे तुला हा अर्थसुद्धा काय आहे ध्वन्यर्थ आहे. म्हणून म्हणतो काय हे केशवा तू काय करतो घोरे कर्मणी नियोजित. बरं कर्म करायचं तर जे कर्म कोणतं सांगायला पाहिजे वेद विहित अशा प्रकारचं कर्म सांगायचं. तू कोणतं कर्म करतो म्हणतो युद्धस्व ज्याच्यामध्ये आपले मामे भाचे भाऊ त्यांना मारायला सांगतो. आचार्य देवो भव इकडं वेदाचा उद्घोष आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. आणि तू आम्हाला काय सांगतो की आता यांना तू तस्माद युद्धस्व भारत यांना युद्धरूपी कर्म. तेव्हा जे कर्म सांगतो ते सामान्य नाही ना सांगत किंवा वेदविहित नाही ना सांगत, जे पाप उत्पन्न करील आणि कायम आम्हाला जन्ममरणात डुबवीत राहील अशा प्रकारचं कर्म. तत्किम कर्मणी घोरे माम घोरे कर्मणी माम किम नियोजयसी त्याच्यामध्ये मला का प्रेरित करतो किंवा का प्रवृत्त करतो असं अर्जुनाचं बोलणं आहे. आणि 2 श्लोकांनी अर्जुन याच्या ठिकाणी बोलतो की अर्जुन म्हणतो हे तू कशावरून मी काय उगीच तुझ्यावर आरोप करील का. व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धिम मोहयस्य तू व्यामिश्र मिश्र म्हणजे ज्ञान आणि कर्म हे दोन्हीचं प्रतिपादन करतो आणि माझ्या बुद्धीला आणखीन मोहामध्ये घोटाळ्यामध्ये पाडतो. हे तुझं बोलणं कसं आहे व्यामिश्र आहे म्हणजे दुटप्पी बोलणं आहे. एकदा कर्माचं सांगतो एकदा ज्ञानाचं सांगतो एकदा कर्माचं कनिष्ठ सांगतो मला कर्माकडे घालतो. हे तुझं जे करणं आहे ते व्यामिश्रेणे व वाक्येनं. पण देवा बुद्धी मे बुद्धी मोहयशी माझ्या बुद्धीला तू मोहात पाडतो विपरीत भावनेमध्ये किंवा घोटाळ्यात तू टाकतो. परंतु असं श्रीगुरूवर मनुष्याची श्रद्धा असली पाहिजे का मी ज्या अर्थी यांना शरणागत झालेला आहे तर ते माझा खऱ्या आश्रयाने खऱ्या आधारच आहेत. त्यामुळं आता जसं एखादा मुलगा आहे आणि तो आईच्या खांद्यावर बसला 7व्या मजल्यावर आई म्हटली का तुला आता टाकून देते तो म्हणतो खुशाल टाक. त्याला माहिती आहे माझी आई आहे मला टाकील कशी. तसं जरी तुझी म्हणतो ना अर्जुन माझी बुद्धी घोटाळ्यात टाकतो पण दुसरा शब्द काय मोहयसी इव इव म्हटलं की सगळंच गेलं जणू काय
जणू काय म्हणजे याचा अर्थ तू घोटाळ्यात टाकणार नाही. तर नाहीतर अर्जुन म्हणला असं, जा तिकडं, तुला काय करायचं ते कर, मी तुला घोटाळ्यात टाकतो ना, कर तुझ्या स्वतंत्र बुद्धीनं विचार आणि जा तू ह्या संसार सागर तरुण. परंतु त्याचाही तेवढी श्रद्धा आहे, त्या इव शब्दाने जणू काय म्हणजे तू असं करणार नाही, पण मला अजून त्याचं आकलन होईना, त्याला मी काय करू. या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे की अर्जुनाने लगेच या ठिकाणी दुसऱ्या गुरुचा आश्रय केला नाही. अरे तुझ्या नादी लागून उपयोग नाही असं नाही म्हटलं. त्या अर्जुन म्हणतो, जर आम्ही जीवाभावाने तुला शरण पुढे येणार आहे त्या वेळा, की ते म्हणतात की इथं असं आहे, आम्ही तनु मनु जीवे आणि तुझ्या बोला वठंगावे आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हणू. अर्जुन म्हणतो आम्ही तन मन आणि धन हे सगळं कोणाला दिले, जीव आमचा तुला समर्पण केलेला आहे. आणि तो असं नाही केला नुसतं तुझ्यासाठी नाही, तुझी या बोला वठंगावे, तुझ्या नुसत्या बोलण्यावरून आम्ही हे तन मन धन ओवाळून टाकू, अशी आमची तुझ्यावर काय आहे, श्रद्धा आहे. आणि तू मात्र काय करतो, तू त्याचा दुरुपयोग करतो आणि तू काय करतो, तुवाचे आयुष्य करावे आणि तू मात्र असं करावं, आम्हाला ज्ञानाचं फल प्राप्त करण्याऐवजी कर्मामध्ये प्रवृत्त करावं. तरी सरले म्हणे, आता आमचं संपलंच असं जाऊन, तरी सरले म्हणे अशी त्यांनी सांगितलं. आणि आता काय आमचे ही ज्ञानाची, आता आमच्या ज्ञानाची वाट लागली, आता काय तू आम्हाला कर्मापासून काढत नाही, अशा प्रकारे सांगतो. म्हणून म्हणतो तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव व्यामिश्रेणे व वाक्येनं बुद्धिम मोहयशिव मे. मग काय म्हणणं आहे तुझं, तो म्हणतो तदेकम वद निश्चित्य. देवा पहिला तुझा निश्चय कर, अगोदर मला काय करायला पाहिजे, आणि मग तुझा निश्चय करून मला दोन्हीमध्ये एकम वद, एकच काय आहे ते सांग. आणि पुन्हा विसरून जाऊ नको, मला जीवनामध्ये प्रियाची इच्छा नाही, मला या ठिकाणी वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना का अंगन सुये आलिंगना प्रेताचे या, तसं ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. मला प्रेय पाहिजे नाही, मला पाहिजे ते काय आहे, श्रेय. मग यत श्रेय येन श्रेय, ज्या साधनाने ज्ञान असो किंवा कर्म असो, ज्या साधनाने अहम श्रेयम आपनुयाम, माझं जेणेकरून श्रेय कल्याण मोक्षरूप कल्याण मला होईल, मी जीवनमुक्त होईल, याचं साधन मला तू सांग, असा अर्जुन ह्या 2 श्लोकांनी विचारतो. आणि त्याचाच विस्तार पुढं भगवान बोलायला सुरुवात करतात. ओव्यांची टीका उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.